पुढच्या रिपोर्टकडे वळूया। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इंडिया गटाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांनी आज अर्ज दाखल केला। एनडीएकडे सीपी राधाकृष्णन यांना निवडून आणण्याइतकं संख्याबळ असलं तरी भाजपकडून विरोधकांना सुद्धा संपर्क साधला जातोय। महाराष्ट्रामध्ये याची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीसांवर आहे। त्यांनीही उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना फोन केला आणि राधाकृष्णन यांच्या महाराष्ट्र कनेक्शनची आठवण करून दिली। काय घडलं दिवसभरात पाहूया। देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता। काल इंडियाकडून सीपी राधाकृष्णन यांनी अर्ज दाखल केला होता। इंडिया ब्लॉकचे उमेदवार पी सुदर्शन रेड्डी यांनी आज अर्ज दाखल केला। त्यांच्यासोबत सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, संजय राऊत, रामगोपाल यादवांसह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते। जस्टिस रेड्डी का एक बहुत इम्प्रेसिव उनका करियर रहा है एज जज। जब उन्होंने देश के हक में, न्याय के हक में बहुत बड़े बड़े निडरता के साथ फैसले दिए हैं, तो उपराष्ट्रपति की पोस्ट के ऊपर इनके जैसा व्यक्ति आएगा तो उस कुर्सी का और मान सम्मान बढ़ेगा। तो मैं तो सभी को बोलूँगा कि ये कोई पक्ष या विपक्ष के कैंडिडेट नहीं है, ये सबके कैंडिडेट हैं, ये देश के कैंडिडेट हैं। त्यानंतर रेड्डी यांच्या समर्थनार्थ शरद पवारांनी ट्विट केलं। इंडिया गटात ही लगबग सुरू असताना एनडीएमधून मोठी बातमी बाहेर आली। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर मोठी जबाबदारी टाकण्यात आली। महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांसोबत संपर्क साधण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांवर सोपवण्यात आली। फडणवीस मवियातील वरिष्ठ नेत्यांकडे एनडीएच्या उमेदवारासाठी पाठिंबा मागणार आहेत। त्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती खुद्द संजय राऊतांनी दिली। राजनाथ सिंग, देवेंद्र फडणवीस यांचे फोन माननीय उद्धव ठाकरे साहेबांना आलेले आहेत। त्यांनी मतांसाठी विनवणी केलेली आहे, इतरांना सुद्धा केले असतील, त्यांचं कामच आहे। देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना सुद्धा फोन केला। राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्रातील मतदार असल्यानं त्यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती केल्याची माहिती सूत्रांनी दिली। ही फडणवीसांना दिल्लीत पाठवण्याची तयारी असल्याचा टोला यावर काँग्रेस नेते नाना पटोलेंनी लगावला, तर मजबूत लोकशाहीचं लक्षण असल्याचं मत चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केलं। हे मतदान जे होणार आहे हे त्या दिल्लीवर होणार आहे। आता फडणवीस साहेबांना डायरेक्टच आता मोदींच्या जागी तुम्ही बसवत असाल तर मला माहिती नाही, पण त्यांनी सांगितलेला आकडा मोदीजींचा सांगितलेला आहे की 29 मध्ये मोदीजी प्रधानमंत्री राहणार नाही, ते 29 पर्यंतच आहेत। त्यामुळे 29च्या नंतर फडणवीस साहेबांवर जबाबदारी द्या ना, आतापासून काय देता। महाराष्ट्राचा एखादा मतदार व्यक्तिमत्व जर देशाचे उपराष्ट्रपती होत असेल तर सर्वांनी जाहीर पद्धतीने, मी तर म्हणेन जाहीर करून एक भूमिका व्यक्त केली पाहिजे। म्हणजे कधी कधी तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी एखादं आव्हान शरद पवार साहेबाला करायचे तर शरद पवार साहेब त्यांना समर्थन करायचे। एखाद्या वेळी शरद पवार साहेब एखादं आव्हान करायचं बाळासाहेब ठाकरेजी समर्थन करायचे। त्यामुळं या महाराष्ट्राचे संस्कार आहे, संस्कृती आहे। त्यामुळं आपल्या महाराष्ट्राचा एखादा मतदार देशाचा उपराष्ट्रपती होतोय आणि पूर्ण बहुमत आहे। एकीकडे पुरेसं संख्याबळ आहे, त्यामुळे सीपी राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जातोय। तरीही देवेंद्र फडणवीस यांनी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक महाराष्ट्राशी जोडून शरद पवार, उद्धव ठाकरे या प्रमुख विरोधी नेत्यांना साथ घातली। इंडिया गटानंही सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देऊन तेलुगू कार्ड खेळलाय। त्याचा आता किती उपयोग होईल हे कळेलच। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।